श्री सत्यनारायण कथा अध्याय 5 अहंकाराचा नाश आणि सत्यव्रताची अंतिम फलप्राप्ती. श्री गणेशाय नमः. राजा अंगध्वजाची कथा. सूत मुनींनी ऋषींना अंतिम आणि अत्यंत महत्त्वपूर्ण कथा सांगितली. मुनी हो, आणखी एक कथा ऐका जी सत्यव्रताच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकते. पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा होता जो प्रजेचे पालन करण्याविषयी नेहमी तत्पर असे. प्रसादाचा अनादर आणि त्याचे परिणाम. एकदा तो राजा अरण्यातून सिंह, वाघ इत्यादी हिंस्र प्राण्यांना मारून परत येत असताना एका विशाल वडाच्या झाडाजवळ थांबला. तिथे त्याने पाहिले की गवळी लोक आपल्या बांधवांसह अत्यंत भक्तियुक्त अंतःकरणाने सत्यनारायणाचे पूजन करत आहेत. राजा अंगध्वजाने हे सर्व पाहिले, पण आपल्या राजशाही दिमाखात तो त्या ठिकाणी गेला नाही आणि त्याने सत्यनारायण भगवंताला नमस्कारही केला नाही. तरीसुद्धा गवळी लोकांनी प्रेमाने सत्यनारायणाचा प्रसाद राजापुढे आणून ठेवला. राजाने मात्र गर्वाने त्या प्रसादाचा स्वीकार केला नाही आणि तो निघून गेला. इकडे गवळी बांधवांनी भक्तिभावाने प्रसाद भक्षण केले आणि ते आनंदी झाले. प्रसादाचा अनादर केल्यामुळे राजा अंगध्वजाला अतिशय दुःख प्राप्त झाले. काही काळातच राजाचे 100 पुत्र आणि त्याचे धनधान्यादी सर्व वैभव नाश पावले. पश्चात्ताप आणि पुनरागमन हे सर्व सत्यनारायणाच्या अवकृपेनेच घडले याची राजाला खात्री पटली. त्याला लगेच आठवण झाली की मी गवळी लोकांचे पूजनाचा अनादर केला, त्यामुळेच हे संकट आले आहे. त्याने आपले दुःख दूर करण्यासाठी ज्या ठिकाणी गोपांनी सत्यनारायणाचे पूजन केले होते त्याच ठिकाणी जाण्याचा निश्चय केला. तो गवळी लोकांच्या जवळ गेला आणि त्यांच्यासह भक्ती व श्रद्धेने युक्त होऊन यथाविधी सत्यनारायणाचे पूजन केले. सत्यनारायणांचे अंतिम वरदान. या व्रताच्या प्रभावाने राजा अंगध्वज पुन्हा धन, पुत्र आणि ऐश्वर्याने संपन्न झाला. त्याने या लोकात सर्व सुखे भोगली आणि शेवटी वैकुंठ लोकात म्हणजेच मोक्षाला स्थान मिळाले. व्रतकथेचे फल आणि समारोप. सूत मुनींनी सर्व ऋषींना सांगितले की हे सर्व अद्भुत लाभ केवळ सत्यनारायणाच्या पूजनामुळे प्राप्त झाले. म्हणून सर्व लोकांनी सत्यनारायणाचे पूजन अवश्य करावे. फलश्रुती. जो कोणी हे अतिदुर्लभ सत्यनारायणाचे व्रत करतो आणि फल देणारी ही कथा भक्तिभावाने श्रवण करतो, त्याला सत्यनारायणाच्या कृपेने धनधान्यासह सर्व वस्तूंचा लाभ होतो. जो दरिद्री असेल त्याला द्रव्य मिळते. जो बंधनात पडला असेल तो मुक्त होतो. जो भयभीत झाला असेल तो भीतीपासून मुक्त होतो. मनुष्य या लोकात इच्छित संपूर्ण ऐश्वर्य भोगून अंती सत्यनारायण प्रभूंच्या सत्यलोकात म्हणजे मोक्षाला जातो. कलियुगातील महत्त्व. ऋषी हो, जे व्रत केल्याने मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो ते हे सत्यनारायणाचे व्रत मी तुम्हाला सांगितले आहे. विशेषतः कलियुगात सत्यनारायणाची पूजा त्वरित फल देणारी आहे. या देवाला कुणी काल, कुणी ईश, कुणी सत्यदेव आणि कुणी सत्यनारायण असे वेगवेगळ्या नावाने ओळखतात. नाना रूपे धारण करून सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा असा भगवान कलियुगात सत्यनारायण व्रताच्या रूपात प्रकट झाला आहे. मुनिश्रेष्ठो, जो कोणी सत्यनारायणाची कथा पठन करतो किंवा श्रवण करतो त्याची सर्व पापे श्री सत्यनारायणाच्या कृपेने नाहीशी होतात. इति श्री स्कंद पुराणांतर्गत रेवा खंडात असलेल्या श्री सत्यनारायण वृत्तकथेतील 5वा अध्याय येथे संपूर्ण झाला. श्री हरी ओम तत्सत.